कुसुमला जेव्हा कळतं की अर्जुन आणि सायली गेले होते कॅफेमध्ये पण ते काहीच बोलू शकले नाही तेव्हा तिला आश्चर्य वाटतं. ती म्हणते असं कसं काही बोलले नाही, हेच आधी बोलायला हवं होतं, म्हणजे आज हे घडलं नसतं. इथे सायली रडत असते. सायली म्हणते ते बोलणारच होते पण तेवढ्यात फोन आला आणि म्हणून मग आम्ही लागोलाग निघालो तिथून. तर ती म्हणते मग बोलायचं ना. तर ती म्हणते आईचा फोन होता ना म्हणून आम्ही निघालो. पण अर्जुन सर काही ना काहीतरी बोलणारच होते, ते खूप खुश होते आणि ते बोलणार तेवढ्यातच कॉल आला त्यामुळे आमचं बोलणं राहिलं तसंच. इथे सायली कुसुमताईला विचारत असते मधुभाऊ कुठे गेलेत, एवढा वेळ झाला ते आले नाहीत. तेव्हा तेव्हा कुसुमताई सायलीला सांगते तुला माहिती आहेत ना की ते असं काही झालं तर कुठे जाऊन बसतात देवळात आणि त्यांना वेळ लागतो. तुझं आणि त्यांचं दोघांचंही सारखंच आहे. तुम्ही दोघंही देवळात जाऊन बसतात जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असतात तेव्हा मन शांत करायला, म्हणून त्यांना असू दे, लागू दे वेळ. तेव्हा सायली म्हणते जर का जास्तीच वेळ लागला तर तू जाऊन घेऊन येतं ना. ती म्हणते हो मी जाईन म्हणून. इथे चैतन्य अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि बघतो अर्जुन खालती बसून रडत असतो. चैतन्याला खूप वाईट वाटतं. तो त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की आज जे झालं ते खूपच विचित्र झालं. इथे कल्पना मावशीलाही सांभाळणं कठीण जातं आहे, ती खूप हर्ट झाली आहे. इथे अर्जुन त्याला सांगतो असं काही होईल असं वाटलंच नव्हतं, आजचा किती चांगला दिवस होता आणि तोच सगळ्यात वाईट दिवस ठरला आणि तो रडत असतो. इथे चैतन्याला खूप वाईट वाटत असतं त्याच्याबद्दल, पण तोही काय करणार. तो म्हणतो पण आज तुम्ही गेलेला तेव्हा बोललात ना दोघंजणं. अर्जुन सांगतो नाही आणि चैतन्य एकदम थक्क होतो. तो म्हणतो काय बोलला नाहीत तुम्ही दोघंजणं, आज गेलेलात ना बोलायला, तेच बोलायला गेलेलात तुम्ही कॅफेमध्ये. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बोलणार, तेवढ्यातच आईचा फोन आला म्हणून आम्ही निघून आलो, आमचं काहीच बोलणं झालं नाही. इथे चैतन्याला त्याला म्हणतो की फोन वाजत होता तर वाजू द्यायचा ना, तू तुझं बोलणं कंप्लीट करायचं, आजही तू बोलू शकला नाही आहेस. तेव्हा तो म्हणतो अरे आईचा फोन होता, तो उचलायलाच लागणार होता ना. इथे चैतन्य म्हणतो अरे काय झालं, आजच्या दिवशी तरी बोलायला हवं होतं, इतके दिवस तुमचं राहत आहे बोलणं. तेव्हा अर्जुन म्हणतो आज काय ते आमचा कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा दिवस होता, मी सायलींना सांगणार होतो माझ्या मनातलं आणि हे सगळं घडलं. इथे अर्जुन खूप ढसाढसा रडत असतो. चैतन्यही खूप वाईट वाटत असतं त्याला अर्जुनसाठी आणि सायलीसाठी. तो म्हणतो सायली वेणीना किती वाईट वाटत असेल, त्यांना तर या घरातून हात धरून बाहेर काढलं आहे, त्यांना किती वाईट वाटत असेल हे आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून इथे महिपत, साक्षी, नागराज आणि प्रिया पार्टी करत असतात, कारण प्रियाने जे काम केले ते त्यांच्यासाठी खूप फायद्याचं असतं. महिपत इथे ग्लास डोक्यावर घेऊन नाचत असतो. तो म्हणतो खूप छान झालं, आता त्या अर्जुनला कळेल, खोटी बायको, खोटं लग्न, आता अर्जुनला तोडायला मजा येणार. आता तो एकटा पडला आहे आणि आता तो एकदम कमकुवत झाला आहे, त्यामुळे त्याच्यावर घाव घालणं खूपच चांगलं राहील. इथे प्रिया म्हणते ओ सगळं मी केलं आहे. महिपत आणि नागराजला सांगते सगळं क्रेडिट तुम्ही घेऊ नका. तेव्हा नागराज म्हणतो हो महिपत, यावेळेला प्रियाचं कौतुक करायलाच हवं, कारण हे सगळं तिच्यामुळेच घडलं आहे करून. तेव्हा ते दोघंही साक्षी आणि महिपत पण म्हणतात हो हो. पण नंतर महिपत म्हणतो ह्याच्या आधी कितींदा तोंड घशी पडली आहे, आता कुठे जाऊन एक काम बरोबर केलं आहे. तेव्हा प्रियाला राग येतो. प्रिया पण त्याच्यावर चढते आणि म्हणते इतक्यांदा तोंड घशी पडला आहेत त्यामुळे तुम्ही मला बोलू नका. इथे महिपतला राग येतो. तेव्हा साक्षी सगळं सांभाळून घेते. तिलाही राग आलेला असतो प्रियाचा अशा बोलण्याचा, पण काय करणार, यावेळेला आता सांभाळून घेणं गरजेचं आहे, म्हणून ती महिपतला सांभाळते आणि म्हणते हो हो प्रिया, मान्य आहे की तू हे सगळं व्यवस्थित केलं आणि तुझ्यामुळेच आजचा दिवस दिसतोय. इथे महिपतला प्रियावर खूपच राग येत असतो आणि इथे प्रिया आपलं कौतुकच करत असते. सांगते काका तुम्ही दोघंजणं महिपत आणि साक्षी, तुम्ही माझं कौतुकच केलं पाहिजेत आणि जर का साक्षी अर्जुनच्या तावडीतून सुटली तर त्याचं सगळं क्रेडिट मला मिळायला हवं, कळलं ना. आणि सगळेजणच थक्कावून तिच्याकडे बघत असतात. इथे प्रियाचा गुरमीपणा चालूच असतो. कल्पना फॅमिली फोटो बघत असते ज्याच्यात अर्जुन, सायली, ती, प्रताप, अश्विन, अस्मिता, पूर्णा आजी सगळेजणच असतात आणि ती ते बघून रडत असते. तिला सायलीबाबतचे क्षण आठवतात की कसं सायलीचं बोट कापलं होतं तेव्हा ती हळद लावत होती आणि त्या दोघींनाही वाईट वाटत होतं. गोकुळाष्टमीला तिने जेव्हा पाळणा गायला तेव्हा कसं वाटलं आणि ती तिला एकदम आपल्या कुशीत घेऊन रडत होती. हे सगळ्या गोष्टी कल्पनाला आठवत असतात आणि एकदम ती फोटोकडे बघते तर सगळ्यांनाच बघते, पण जेव्हा तिचं लक्ष सायलीकडे येतं तेव्हा एकदम ती फोटो घेते आणि टेबलावर उलटा करून ठेवते. तिला सायलीचा राग आलेला असतो आणि हे त्यामुळेच घडत असतं. कल्पनाने खूपच मनाला लावून घेतलेलं असतं हे, त्यामुळे ती
स्वतःलाच त्रास करून घेत असते या सगळ्या गोष्टीचा. इथे सायलीला अर्जुनचा कॉल येतो, कारण चैतन्य सांगतो त्याला, आता तरी सायलीची हालत कशी आहे, त्या कशा आहेत सायली वहिनी हे तरी विचार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, आता मला वेळ घालवून चालणार नाही. त्यांना माझ्या मनातलं सांगायला खूप वेळ लावला आणि त्यामुळे हे सगळं घडलं, पण आता नाही. म्हणून तो लागोलाग सायलीला फोन करतो. इथे सायली धावते फोन घ्यायला जेव्हा तिचा फोन वाजतो तेव्हा, कारण तिला माहिती असतं अर्जुन सरांचाच फोन असेल म्हणून. ती फोन उचलते तेव्हा दोघंही काही बोलत नाहीत, पण रडत असतात आणि ते हुंदके एकमेकांना ऐकायला येत असतात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही रडताय का? तेव्हा अर्जुन कसाबसा स्वतःला सावरतो आणि म्हणतो, नाही, तुम्ही कशा आहात? ते एकमेक गप्प असतात, कारण त्यांना दोघांनाही कळत असतं की एकमेकांना खूप त्रास झालेला आणि खूप मनस्ताप करून घेतात. तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांना विचारतात, तुम्ही कसे आहात? इथे सायली अर्जुनला विचारते, तुम्ही जेवलात का? तेव्हा अर्जुन हे ऐकून एकदम घाईवरून येतं आणि तो सायलीला म्हणतो, तुम्हाला अजून माझी काळजी वाटते, मी जेवलो की नाही या गोष्टीची. आणि सायली एकदम डोळ्यातून पाणी काढायला लागते. तिलाही एकदम वाईट वाटतं या गोष्टीचं की ती त्याच्याबरोबर नाही आहे. इथे दोघंजणच शांतपणे रडत असतात, काही न बोलता, पण त्यांचा एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांचं प्रेम तसंच असतं. एकमेकांबद्दल कळत असतं की ते दोघंजणं कसे त्रासलेले आहेत आणि कसे एकमेकांसाठी झुरतायत, रडतायत. इथे अर्जुन तिला म्हणतो की आय एम सॉरी. इथे सायली एकदमच शांत होते, एकदम मोबाईल खालती ठेवते आणि रडायला लागते. आणि तिला एकदम अचानक दिसतं की अर्जुन तिच्या बाजूला बसला आणि तिचे डोळे पुसतोय आणि ती एकदम त्याच्यातच रमून गेली आहे. आणि एकदम अर्जुन नाहीसा होतो आणि ती भानावर येते आणि म्हणते, अर्जुन सर. तेवढ्यातच कुसुमताई तिकडे येते आणि म्हणते, अगं काय झालं, कोणाशी बोलते आहेस? फोन चालू आहे. आणि ती बघते तर फोन चालू असतो आणि सायली तो फोन कानाला लावते. इथे अर्जुनसुद्धा रडत असतो आणि त्यालाही तसंच दिसतं जसं सायलीला दिसलेलं असतं. सायली तिकडे आली आणि त्याचे डोळे पुसते आणि एकदम ते दोघं एकमेकांमध्ये हरवलेले असतात आणि सायली एकदम नंतर गायब होते. तेव्हा तोही म्हणतो, मिसेस सायली. तेवढा चैतन्य त्याच्याकडे येतो आणि म्हणतो, अरे सायली वहिनी इकडे नाही आहे म्हणून. आणि तो एकदम भानावर येतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, सायली वहिनींचा फोन आहे, त्या इकडे नाही आहेत. आणि एकदम अर्जुन फोन कानाला लावतो, सायली पण तिथून फोन कानाला लावते, पण ते दोघं गप्पच असतात. इथे रात्र झाल्यावर मधुभाऊ कॉटवर झोपलेले असतात आणि सायली आणि कुसुमताई खाली चटईवर झोपलेले असतात. मधुभाऊंना काहीही केल्या त्या गोष्टी आठवत असतात, त्या जात नाहीत डोक्यातून, की पूर्णाजी म्हणलेली असते, तुमच्या या आश्रमातल्या मुलीवर तुम्ही संस्कार करायला विसरलात, तिचे बाप होऊ शकला नाहीत, ती अशी वागली त्याचं कारण तुम्ही आहात म्हणून. या सगळ्या गोष्टी ते आठवत असतात आणि ते अस्वस्थ असतात. ते उठून देखील बसतात आणि ते सायलीकडे बघतात, पण सायलीची पाठ असते त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना कळत नाही. सायलीसुद्धा जागी असते आणि तिच्या डोळ्यातूनसुद्धा पाणी येत असतं. इथे मधुभाऊ परत झोपतात आणि तोच विचार करत असतात, त्यामुळे त्यांना काही झोप लागत नसते.